नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही सगळे म्हणत असाल हे टेप रेकॉर्डर आज म्यूटवरती कसं काय. आता पप्पा पुढे गाडी चालवायला असले होते, आपलं टेप रेकॉर्डर म्यूटवरतीच असल्यावर बरं. जरा तोंडाला कुलूप लावलेलं चांगलं असतं, नाही तर लाथा बुक्या सगळं सोबतच मिळते. त्याच्यामुळे मार खायची कामं करायची नसतात. आपल्या शेडचं काम तयार झालं होतं ना, आपण 2 दिवसात तिथं आपल्याला सगळे बांधणार पण होते. बांधणार म्हणजे राहायला जाणार होतो. आता यांची एवढी कंजेस्टेड एरियामध्ये कंजेस्टेड मीटिंग बसली होती, म्हणून मी डिस्कस्टिंग आवाज घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांची मीटिंग एवढी सिरियस होती ना, की कानफाटीतच खाल्ली असती मी. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये लुडबुड करण्यापेक्षा म्हणलं आपलं कंजेस्टेड एरियामधून बाहेर चाला, नाही तर आपल्याला कंजेस्टेड एरियामध्ये बोलता येत नाही ना, त्याच्यामुळे आपण जरा बाहेरचाच रस्ता पकडला. बाहेर आल्यानंतर तुम्हाला माहिती ना, तुमच्या इकडे याला शूज वगैरे म्हणत असताना आमच्या इकडे याला बुटाड म्हणतात. याला बुटाड का म्हणतात सांगू का? कारण हे मार खाऊन खाऊन त्याचं बुटाडामध्ये रूपांतर झालेलं असतं. ते आधी शूजच होते, पण मार खाऊन खाऊन त्याचं बुटाडात रूपांतर झालं. तुमच्या इकडे पण आढळून आले तर सांगा बरं का, कारण याला बुटाडच म्हणतात. बुटाडाचं जाऊ द्या, मला आपण मार खायची कामं करायचीच कशाला, त्याच्यामुळे बुटाड म्हणतात. आपल्या रानाकडचं वातावरण एवढं मस्त असतं की आपण हवेने आले की हवेसरशी उडून जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपली तब्येत वाढवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी उद्यापासून ठरवले 5-5 किलो काजू बदाम खायचं. मग भले ते चोरून आणावं लागत असलं तरी पण. आता आमचे घरचे म्हणतात की तुझ्या ह्या टी-शर्टमध्ये तुझ्यासारख्या 3 बस्त्या. म्हणलं काय राव, तुम्ही मस्करी करताय, परत चव घालवायची काम करता बरं का. त्याच्यामुळे म्हणलं असली चव नका घालत जा, उलट हे देवाने दिलेलं वरदान आहे. कारण हे वरदानासाठी बाकीच्या पुरी नवस करतात, ते आपल्याला फ्रीमध्ये मिळाले. थँक्यू, बाय.